उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून पाठपुरावा केल्याने दाट वस्ती आणि गावठाण भागात बांधकाम करताना 18 मीटरपेक्षा जास्त खोली असलेल्या भूखंडावर साइड मार्जिन सोडण्याची सक्ती शिथिल करण्यात आली। त्यामुळे जुन्या वाड्यांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा केल्याचा दावा कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांनी केला आहे। कसबा विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 18 मध्ये हेमंत रासने यांनी पदयात्रा काढत मतदारांशी संपर्क साधला। महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी मोदींनी 11 वर्षात पुण्याला काय दिलं असा प्रश्न उपस्थित केला होता। त्यालाही उत्तर देताना भाजपने कसबा मतदारसंघात काय काम केलं याचा पाढाच त्यांनी वाचला। महायुतीच्या माध्यमातून राज्यभर केलेल्या कामामुळे महायुतीचे 200 आमदार निवडून येतील आणि त्यात कसब्यातला आमदार असेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। दरम्यान गोटीराम भैया चौकातून पदयात्रा काढण्यात आली। त्यानंतर फडगेट पोलीस चौकी, पानघंटी चौक, राष्ट्रभूषण चौक, खडकमाळाळी, पंचावत चर्च, डावीकडे शीतळी देव चौक, कृष्णहट्टी चौक, राणा प्रताप चौक, भगतसिंग मित्र मंडळ, काचीआळी, धनगरआळी, गौरीआळी आदी भाग त्यांनी पिंजून काढला। ठिकठिकाणी रासने यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं। त्या देशाचे नेते आणि संपूर्ण जगात ज्यांचं आकर्षण आहे असा जगातला महानायक मोदी साहेबांची पुणे शहरात अतिशय विराट सभा झाली, ज्यांनी या देशाला दिशा दिली। 2014 पासून या देशाची प्रगती मागील 60 वर्षापेक्षा 10 वर्षात ज्या गतीने झाली, आज विकास साधला। 140 कोटी लोकांच्या देशाला एक परिवाराचं स्वरूप आणलं। सर्वसामान्य जनतेचा अश्रू पुसण्याचं काम केलं, कारण सामान्यातनं आलेलं एकमेव नेतृत्व म्हणजे नरेंद्र भाई मोदी आहे, जे स्वतः सामान्य स्थितीतनं आले। त्यामुळे सामान्यांची दुःख त्यांना माहिती आहे। त्या पद्धतीने सामान्यांना घर देण्यापासून, शौचालय देण्यापासून, उज्ज्वला गॅसच्या माध्यमातून चुलींच्या पुढे असणाऱ्या ग्रामीण माझ्या माता भगिनींना गॅस देण्यापर्यंत अशा असंख्य गोष्टी ज्यांनी सर्वसामान्यांकरता केल्या। आणि हे करत असताना सुद्धा जगातली आर्थिक 5 नंबरची महासत्ता, आर्थिक आपण 5व्या क्रमांकावर आलो आणि येणाऱ्या नजीकच्या काळात 3ऱ्या क्रमांकाला या देशाची आर्थिक महासत्ता बनवणारे नरेंद्र मोदी साहेब यांची काल विराट सभा झाली। जसं देशाची प्रगती झाली तशी या राज्याची प्रगती महायुती सरकारच्या माध्यमातून झाली आणि देश आणि राज्य याचाच भाग असणारा या कसबा मतदारसंघाची सुद्धा आम्ही काम करून याची सुद्धा विकास हा साधला गेला। अंडरग्राउंड मेट्रो पुणे शहरामध्ये या कसबा मतदारसंघातच झाली। पब्लिक ट्रान्सपोर्टेशन 1,500 बसेस या CNG आणि इलेक्ट्रिक या देशाचे, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असताना मागील 5 वर्षात या पुणे शहरात आल्या। अशा पद्धतीने शहराचा आणि राज्याचा, देशाचा विकास करणारे मोदी आणि फडणवीसांचा आणि महायुतीचं सरकार, एकनाथजी शिंदे असतील, अजितदादा असतील यांच्या नेतृत्वाखाली जवळजवळ 2.5 कोटी आपल्या लाडक्या बहिणींना एक लाभ मिळवून दिला। सर्वसामान्य महिलांना, निराधार महिलांना आधार देण्याचं काम ज्या भावांनी केलं, त्या लाडक्या भावांच्या पाठीमागे ही सर्व जनतेचा आशीर्वाद आहे। आणि आज या ठिकाणी कसबा मतदारसंघात आणि महायुतीचे 200 आमदार येणार, त्याच्यात कसब्यातला आमदार हा सुद्धा नक्की असणार। एवढं करूनही पुण्याला दिलं नाही। आता जे आरोप करतात ते कोण आरोप करतं, आम्ही आमचं लाईन ठरवलेली आहे। आम्ही काम करत राहणार। आम्ही काल काम करत होतो, आज काम करणार, उद्या सुद्धा काम करणार। आमची स्पर्धा ही फक्त आमच्याशी आहे। आम्ही काल केलेल्या कामापेक्षा आज कसं जास्त चांगलं काम होईल हे आम्ही बघतो। आम्ही मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे कार्यकर्ते, ज्यांनी 18-18, 19 और 20-20 तास फक्त जनतेचं काम करण्याचा निश्चय घेतलाय। या सर्वसामान्य जनतेचा, शेवटच्या माणसाचं अश्रू पुसण्याचं काम हे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एका बाजूला होणार आणि दुसऱ्या बाजूला हा देश हा विश्वगुरु होणार। अशा पद्धतीचं काम करणारी जगातली सर्वात मोठी संघटना आणि त्याचा नेता मोदी साहेब आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो। आरोपांना आम्ही उत्तर देत नाही, आरोपाकडे आम्ही बघत नाही।